मंडळी नमस्कार, मी विनोद काळे. तुम्ही पाहत आहात महाभूमिका. राज्यातील पहिला कृत्रिम गणपती विसर्जन कुंड जालना शहरातील मोती तलावाच्या सांडव्या शेजारी तयार करण्यात आलेला आहे. जवळपास 19 कोटी रुपये खर्च करून हा कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी बांधण्यात आला. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने या कुंडासाठी 19 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे आणि हा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचं देखील शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. गणपती विसर्जनानंतर आता नवरात्रोत्सव सुरू आहे आणि जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गादेवीच्या मूर्तींचं प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि दसऱ्याच्या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तींचं विसर्जन देखील या कुंडामध्ये करण्यात येणार आहे. परंतु मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना शहराशेजारील मोती तलाव तुडुंब भरलेला आहे आणि हा कुंड देखील संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे या कुंडाचं जे काही पाणी आहे त्याचा विसर्ग, त्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिका युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे. कारण 2 तारखेला दसरा असल्यामुळे त्या दिवशी दुर्गादेवींच्या मूर्तीचं विसर्जन, ज्या पद्धतीने गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी करण्यात आलं त्याच पद्धतीने दुर्गादेवीच्या मूर्तीचं देखील विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका कशा पद्धतीने प्रयत्न करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुर्तास आपण या ठिकाणी या कुंडाचं जे काही दृश्य आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कशा पद्धतीने हा कुंड जलमय झालेला आहे, हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे आणि हे किती मोठं आव्हानात्मक काम असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. चला तर मग आपण या कुंडाची पाहणी करूया. हा आहे जालना शहरातील मोती तलावाच्या सांडव्या शेजारी तयार करण्यात आलेला गणपती विसर्जन कुंड. आता आपण या परिसरामध्ये आहोत. सध्या मी जे तुम्हाला दृश्य दाखवतो आहे हा गणपती विसर्जन कुंडाकडे जाण्यासाठीचा सिमेंट कॉन्क्रीटकरणाचा रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या रस्त्याचं सुशोभीकरण अजून चालू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाम वृक्ष लावण्यात आलेले आहेत आणि सुशोभीकरण देखील सुरू आहे. पेवर ब्लॉकचं काम या ठिकाणी सुरू आहे. परंतु मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हा कुंड आणि मोती तलाव तुडुंब भरलेला आहे. हा कुंड अक्षरशः जलमय झालेला आहे आणि आता नवरात्रोत्सव सुरू आहे. दसऱ्याच्या दिवशी जालना शहरातील दुर्गा देवी मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येणार आहे. परंतु हा विसर्जन कुंड आता जलमय झालेला असल्यामुळे दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन कसं करायचं हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर असेल, महानगरपालिकेसमोर असेल. तुम्हाला मी हे जे दृश्य दाखवतो आहे, आता आपण विसर्जन कुंडाकडे जातो आहे आणि हा जो रस्ता आहे हा सिमेंट कॉन्क्रीटीकरणचा ट्रॅक, हा रस्ता कुंडापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हा कुंडाचा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि इकडच्या दिशेला जे आहे हे तलावातलं जे अतिरिक्त पाणी आहे हा सांडवा आहे. सांडव्याच्या माध्यमातून इकडं हे पाणी जात असतं. परंतु तुम्ही बघू शकता हा रिंग रोड जो जात आहे, या रिंग रोडच्या तिथे तो पूल दिसतोय तुम्हाला, त्या पुलामधून तलावातलं अतिरिक्त पाणी बाहेर जातं, बाहेर सोडण्यात येतं. परंतु हे देखील सध्या पूर्णपणे ब्लॉक झालेलं दिसतंय. म्हणून पलीकडच्या बाजूला JCBच्या सहाय्यानं दुसरा एक सांडवा तयार करण्यात येत आहे. पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू असताना तुम्हाला दिसते. बघा हे कशा पद्धतीनं हा सगळा परिसर जलमय झालेला आहे, जलमग्न झालेला आहे. संपूर्ण कुंड तर कुठे आहे तो दिसायला मार्ग नाही. संपूर्ण परिसर जो पलीकडच्या बाजूला आहे तो घाट आहे, तो घाट देखील अक्षरशः जलमय झाल्याचं तुम्हाला दिसतंय. मग आता 2 तारखेला म्हणजे गुरुवारला विजयादशमी दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशीच शहरातील विविध दुर्गादेवी मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन मोती तलावात करण्यात येत असतं. यावर्षी हा कृत्रिम कुंड तयार करण्यात आलेले. या कुंडामध्येच या दुर्गादेवीच्या मूर्तींचं विसर्जन करण्याचं नियोजन शासनाच्या वतीनं, महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. परंतु आता हा कुंड कुठं आहे ते दिसायला मार्ग नाही. तुम्ही बघू शकता, मी आता कुंडाच्या ठिकाणी आलेलो आहे. पलीकडच्या दिशेने तो मोती तलाव आहे आणि कुंड तयार करण्यासाठी
जो काही कृत्रिम बांध मातीचा भराव टाकून तयार करण्यात आला होता तो देखील जलमय झालेला आहे। त्यामुळे आता तलाव आणि हा कुंड एकरूप झालेलं तुम्हाला दिसतंय। म्हणून हे पाणी आता कशा पद्धतीनं बाहेर काढायचं याचा निचरा करणे प्रशासनाला शक्य होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि यासाठी काय प्रयत्न करावे लागतील हे देखील बघावे लागेल। महानगरपालिकेच्या माध्यमातून तुर्तास या ठिकाणी पाणी बाहेर काढण्यासाठी JCBच्या साहाय्यानं खोदकाम करून एक कृत्रिम सांडवा किंवा आउटलेट काढण्यात येत आहे। परंतु ते कितपत ते पुरेसे राहील हे सांगणं अवघड आहे, कारण पाण्याचा फ्लो, पाण्याचा प्रवाह आणि पाण्याची क्षमता फार मोठ्या पद्धतीत असल्यामुळे म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त पाणी या तलावामध्ये आलेलं आहे। अजूनही पाण्याचा जो ओघ आहे तो कमी होताना दिसत नाही आहे। त्यामुळे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे अजूनही पाऊस आला तर या तलावामध्ये पाणी आणखी मोठ्या पद्धतीने वाढू शकतं। त्यामुळे गणपती विसर्जनानंतर आता दुर्गादेवीचं विसर्जन या कुंडामध्ये होईल की नाही, होईल तर कशा पद्धतीने होईल आणि प्रशासन त्यासाठी कसे युद्धपातळीवर काय काय तयारी करेल हे सांगणं सध्या तरी अवघड आहे। तुर्तास या कुंडाचं जे काही सुशोभीकरणाचं काम जे अर्धवट म्हणजे पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे ते आता सुरू आहे, परंतु आता पावसामुळे त्यालाही व्यत्यय आलेला आहे। हे आहे बघा, अशा पद्धतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हे सुशोभीकरण करण्यात येत आहे। वृक्ष लागवड केलेली आहे आणि पेव्हर ब्लॉकचं काम या ठिकाणी सुरू आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी विद्युत रोषणाई सगळ्या पद्धतीने तयारी अगदी सुसज्ज असं हा विसर्जन कुंड तयार होईल। परंतु हे होत असताना आता पावसामुळे, पाण्यामुळे आणि मोती तलाव तुडुंब भरल्यामुळे या सगळ्या कामाला ब्रेक लागलेला आता सध्या दिसत आहे। आता बघूया विजयादशमीपर्यंत महानगरपालिकेच्या माध्यमातून या विसर्जन कुंडातला पाण्याचा किती प्रमाणात विसर्ग करण्यात येतो, निचरा करण्यात येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तुर्तास इथेच थांबतो। मंडळी, तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। धन्यवाद।